घटना आहे आज कामेरी तालुका सातारा येथे कामेरीतला शहीद शुभम घाडगे यांची काश्मीरमध्ये काल शहीद झाले। त्यांचा अंत्यसंस्काराचा विधी दुपारी 1 वाजता होणार आहे। या अंत्यसंस्काराची सर्व तयारी ग्रामस्थांनी केलेली आहे। आपण पाहू शकताय त्यांचा कबुतरा तयारच आहे। अशा प्रकारे वीर जवान नायक शुभम समाधान घाडगे यांचे काश्मीरमध्ये आकस्मिक वीरमरण आले। त्यांचा पार्थिव देह 2 वाजेपर्यंत येणार आहे। 2 वाजता त्यांचा अंत्यसंस्कारचा विधी पार करण्यात येणार आहे। नाव सांगा। बरं, ठीक आहे। माझं नाव हनुमंत जगन्नाथ निकम, माजी सैनिक, 19 वर्ष देश सेवा करून मी आज रिटायरमेंट घेतलेली आहे। सातारा जिल्ह्यातील पदस्पर्शाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत कामेरी गावचे सुपुत्र शहीद जवान शुभम घाडगे यांचे 2 दिवसापूर्वी पुंछ जिल्ह्यात LOC इथे गाडीचा अपघात झाल्यानंतर 5 जवान शहीद झाले होते। त्यात सातारा जिल्ह्याचे आपले वीर सुपुत्र शहीद शुभम घाडगे यांचे अपघाती निधन झाले। 2 दिवस झाले गावातील ग्रामस्थ, इतर नागरिक, NCC स्टुडंट, 22 महाराष्ट्र बटालियन NCC यांनी खूप मेहनत करून आज ही पूर्ण शुभमला अंतिम मानवंदना देण्यासाठी सातारा जिल्ह्यातील माजी सैनिक संघटना या 22 महाराष्ट्र बटालियन NCC हे आज इथे जमलेले आहेत। तरी सातारा जिल्ह्यात असं आहे की कित्येक वर्ष 65, 71च्या लढाई, चाहे 99 कारगिल, कोणतीही लढाई असू दे, सातारा जिल्हा आज भारतात अव्वल झालेला आहे की प्रत्येक घरात फौजी आहे आणि प्रत्येक जणाला अभिमान आहे की मी देशासाठी काहीतरी करेन। असे आम्ही अनेक शहीद शुभम तयार करणार आहोत आणि खरंच खूप दुःख पण आहे आणि अभिमान पण आहे की असं वाटते की काळाने खूप वाईट घाला घातला। त्याच्या पश्चात त्यांना एक त्यांच्या आईवडील, आजी, पत्नी आणि एक मुलगी आहे। ग्रामीण भागातील लोक दिवसरात्र मेहनत करून, मुलं दिवसरात्र मेहनत करून सकाळचे की बाबा चला आर्मीमध्ये आपल्याला जॉब करायचा असं न खचून जाता आज देशासाठी लढत आहेत। आणि एक अभिमान आहे की सातारा जिल्हा हा माजी सैनिकांचा जिल्हा म्हणून मोठ्या प्रमाणात ओळखला जातो। आज या ठिकाणी बेळगाव सेंटरचे सेंटर कमांडेड या कोल्हापूरचे 109 इन्फंट्री बटालियन DAचे गार्ड ऑफ ऑनर देण्यासाठी त्यांना इथं येणार आहेत। जय हिंद। आज कामेरी आणि येथील पंचक्रोशीवर मोठा आघात झालेला आहे। कामेरी गावचा एक सुपुत्र शहीद जवान शुभम समाधान घाडगे याचा आकस्मिक सेवा बजावत असताना त्याचा मृत्यू झालेला आहे आणि संपूर्ण सातारा जिल्हाच नव्हे तर संपूर्ण भारत देश आज हळहळतो आहे। एकच सैनिक नव्हे तर पुंछ येथे सेवा बजावत असताना 5 सैनिकांचा आकस्मिक मृत्यू झाला। त्याच्यामध्ये या कामेरी गावचा सुपुत्र आणि आमच्या शंकरराव आनंदराव घाडगे विद्यालयाचा माजी विद्यार्थी शुभम घाडगे याचा आकस्मिक निधन झालेला आहे। एका गरीब कुटुंबातला, शेतकरी कुटुंबातला हा जवान आज लष्कराची सेवा बजावत असताना आपल्यातून निघून गेलेला आहे। याबद्दल समस्त कामेरी ग्रामस्थ तसेच त्याचे कुटुंबीय आणि संपूर्ण सातारा जिल्हा या संपूर्ण जिल्ह्यावर एक प्रकारचं आघात झालेला आहे आणि या आघातातून बाहेर पडण्याची शक्ती या सर्वांना देऊ अशा पद्धतीची भावना या ठिकाणी मी व्यक्त करतो।